लहान मुलं भाजी चपाती खायचा कंटाळा करतात का? तर मग हा व्हिडिओ तर नक्कीच बघा. कारण हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आणि हा नाश्ता बघितल्याच्या नंतर लहान मुलाचं भाजी चपाती खायचा कंटाळा करण्याचं टेन्शन तर अजिबातच येणार नाही. कारण हा नाश्ता इतका पौष्टिक, हेल्दी आणि टेस्टी आहे. हा नाश्ता खाल्ल्याच्या नंतर ना लहान मुलांनी किंवा कुणालाही भाज्या जरी नसेल आवडत तरीसुद्धा हे भाज्याचं प्रोटीन ह्या नाश्त्यापासून आपल्याला भेटणार आहे. तर बघू शकता इतका छान मस्त टेस्टी असा हा नाश्ता बनवलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होतो. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. तर हा नाश्ता बनवण्यासाठी एक भांडं घ्यायचं, मिक्सिंग बाउल घ्यायचा. त्यामध्ये एक मोठी वाटी अंदाजे 4-4.5 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं. आता जर लहान मुलांच्या टिफिनसाठी करत असताल तर मग त्यानुसार मग गव्हाचं पीठ वापरा, थोडं जास्त कमी. तर इकडे मी 4-4.5 चमचे असं गव्हाचं पीठ टाकलं आहे, म्हणजेच एक मोठी वाटी गव्हाचं पीठ. आता हे गव्हाचं पीठ टाकलं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भाज्या. आता ह्या नाश्त्याची हीच खास बात आहे की आपण ह्याच्यामध्ये ना त्या भाज्यासुद्धा टाकू शकतो. जे लहान मुलं आहे किंवा घरामध्ये इतर कोणाला कोणत्याही भाज्या जर आवडत नसतील तर त्या भाज्यासुद्धा आपण ह्या नाश्त्यामध्ये बारीक चिरून टाकायच्या. थोडासा नाश्त्याला चटपटीत स्वाद येण्यासाठी इकडे मी थोडासा लिंबू रस टाकला आहे. कोथिंबीर टाकायची. आता कोथिंबीरच्या ऐवजी जर पालक कोणी खात नसेल, मेथी कोणी खात नसेल तर त्यासुद्धा तुम्ही इथं चिरून टाकू शकता. थोडंसं चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला, धना पावडर आणि लाल तिखट टाकायचं किंवा लाल मिरचीचा कूटसुद्धा अर्धा चमचा टाकू शकता. लहान मुलासाठी नाश्ता बनवत असताना तर तिखट मात्र कमी करा. 1-2 मिरच्या टाकू शकता किंवा अगदी चिमूटभर लाल मसाला. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे. गव्हाचं पीठ आहे त्यामुळं प्रश्नच येत नाही. चपाती वगैरे नाही खाल्ला तरी काही हरकत नाही, कारण गव्हाचं पीठ आपण इकडे वापरलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये टाकलं आहे, भाज्या, मसाले, गव्हाचं पीठ. आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून, अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचा बॅटर बनवायचा. थोडेसे जिरे टाकू शकता, थोडं ओवा टाकू शकता किंवा थोडेसे सफेद तिळसुद्धा टाकू शकता. तर मी इकडे जिरे टाकलेत. आता हे सगळं साहित्य बघा गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकायचं. एकदम इतका चांगला बॅटर बनवायचा की आपण बेसनाच्या पोळ्या करतो बघा, अगदी तसं याचं बॅटर बनवा. गव्हाच्या पिठाची पोळी बोलू शकता किंवा गव्हाच्या पिठाचा चिला याला बोलू शकता. जसं आपण बेसनाची पोळी करतो, फक्त एवढंच की बेसनाच्या पोळीमध्ये फक्त आपण कांदा मिरचीच असं टाकतो. ह्या गव्हाच्या पोळीमध्ये आपण भरपूर भाज्या टाकू शकतो. रोजचं टेन्शन असतं आपल्याला, कधी कधी होतं असं की चपाती करायचा सुद्धा कंटाळा येतो किंवा खायचा सुद्धा कंटाळा येतो. अशा वेळेस ना हा नाश्ता तरी खूप उपयोगी पडेल. नक्की करून बघा. स्पेशली हा नाश्ता लहान मुलासाठी खूप फायदेशीर आहे. आता हे गव्हाचं पीठ असल्यामुळं थोडंसं चिकट असतं, लगेच मेल्ट होत नाही. त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बॅटर असं बनवायचं की आपल्याला ह्याची पोळी बनवता आली पाहिजे. हे बघा, अगदी पातळ पण नको आणि अगदी घट्ट पण नको. हे असं पडते बघा, गाठी गाठी पडतं ना. जोपर्यंत याची एक धार पडत नाही ना तोपर्यंत याला मिक्स करवत राहायचं, म्हणजे चांगलं फेटत राहायचं. फेटण्यावर आहे, जितकं चांगलं फेटतात तितकं चांगलं याचा बॅटर तयार होतो बघा. गाठी पडतात अजूनसुद्धा, त्यामुळं अजूनही हे बॅटर तयार झालेलं नाही आहे. थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि परत एकदा ह्याला मिक्स करून घेऊया. आता हे परफेक्ट बॅटर झाले, म्हणजे मेल्ट झाले, मिक्स झाले. आता मी तुम्हाला याची एक धार दाखवते. हे बघा, अशी एक लाईन पडली पाहिजे, म्हणजे आपलं बॅटर जे आहे ना ते छान प्रकारे तयार झाले. थोडा वेळ 5 मिनटं ठेवलं की हे बॅटर एकदम छान सेट होतं बघा. मस्त झाले का नाही. गरमागरम पॅन तापत ठेवायचं. असं थोडंसं तेल, तूप, बटर लावून ह्या पोळ्या मस्त करून घ्या. याच्यामध्ये जर तुम्ही इनो, खायचा सोडा टाकला तर छान प्रकारे याला जाळीसुद्धा येऊ शकते, पण असाही छान वाटतो हा. लहान मोठे जसे आवडतील तुम्ही याला तसे आकार देऊ शकता. मी जरा छोटे छोटेच करते. थोडा वेळ ठेवायचं, लगेच पलटी करायचं नाही, घाई करायची नाही, तर तुटला जाऊ शकतो. हे असं खालची साईड थोडी कडक झाली की मग याला असं पलटी करायचं आणि कडक भाजून घ्यायचं आपलं पराठ्या चपात्यासारखं. हे बघा, स्लो गॅस ठेवायचा. फास्ट गॅस ठेवला तर जळला जाऊ शकतो, करपला जाऊ शकतो. त्यामुळं असे छोटे छोटे पराठे म्हणा किंवा ह्या पोळ्या बोला करू शकता. थोड्याशा तेलामध्ये होतं, काहीही तेल लागत नाही याला. फक्त असं बॅटर घ्यायचं, पळीच्या साहित्याने असं हलगत हाताने याला पसरायचं.
आता जर तुमचा पॅन तवा मोठा असेल तर भरपूर मोठी साईजसुद्धा याची बनू शकते. आता लहान मुलांसाठी द्यायचं असेल तर अशी छोटी छोटी जरी 2-4 केले तरी बस आहेत. आता हे 2-3 असे मी करून घेते पटापटा, मग मी तुम्हाला दाखवते कसे झालेले आहेत. किती कमी वेळामध्ये आणि किती झटकेपट तयार केलेत बघितले तुम्ही. एकदम सोप्या पद्धतीने बनला जातो हा नाश्ता. बघा, जास्त काही तेल लागत नाही. मी इकडे नॉर्मल तेल वापरले आपलं भाजीचं. तुम्ही तूप किंवा असं बटर वगैरे सुद्धा याला वापरू शकता. तर दोन्ही बाजूनी असं छान रंग चढेपर्यंत याला भाजून घ्या. क्रिस्पी गोल्डन ब्राऊन याला मस्त रंग येऊ द्या आणि चांगलं भाजून घ्यायचं. म्हणजे कसं भाज्या पण शेकल्या जातात, गव्हाचं पीठ पण शेकलं जातं. आता हे काढून घेते. झालं आहे व्यवस्थित. आणि अशीच अजून एक करून घेते आणि मग आपण बघूया. सकाळी किती उशीर झाला ना उठायला, तरीही खूप सोप्या पद्धतीने सहज हे बनवू शकता तुम्ही. मस्त झालेला आहे बघा तयार. आता याला जरा साईडला काढून घेऊया आणि तिसरासुद्धा टाकून घेते बॅटर याच्यावर आणि मग आपण गरमागरम याला सर्व करूया. भरपूर बनवू शकता तुम्ही. 1 वाटी गव्हाच्या पिठापासून किंवा 1.5 वाटी 2 वाटी गव्हाच्या पिठापासून पूर्ण परिवारासाठी सुद्धा हा नाश्ता तयार होऊ शकतो. तर आता आपले हे सुरुवातीचे बघा 3 झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त सुंदर असे आपले हे गव्हाचा पिठाचा नाश्ता तयार झालेला आहे. आता ह्या नाश्त्याची खास म्हणजे ह्याच्यामध्ये ना आपण भाज्या टाकल्यात. आता भाज्या कधी कधी आपल्याला खायचा कंटाळा येतो, की लहान मुलं तरी कंटाळा करतात. अशा वेळेस भाज्या टाकलेला नाश्ता हा आपल्याला किती फायदेशीर असू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला रोजचा भाग म्हणजे खाण्याचा गव्हाचं पीठ. सकाळ सकाळ आपल्या टिफिनला चपात्या वगैरे तर लागतातच. तर अशा वेळेस ना गव्हाचं पीठ आणि भाज्या टाकून जर असा नाश्ता आपण केला तर मग भाजी चपाती नाही केली तरी हरकत नाही आणि भाजी चपाती नाही खाल्ली तरी हरकत नाही. हा नाश्ता इतका चांगला आहे आणि लहान मुलांना देताना तर त्यांना अजिबात कळणार नाही आणि न कळता त्यांना इतका छान प्रोटीन भेटेल. भाजी चपाती खाल्ल्याचं प्रोटीन भेटेल. तर पाहू शकता इकडे मेथी, पालक, ज्या पण भाज्या नाही खात ना अशा भाज्या सगळ्या टाकायच्या आणि बस द्यायचा हेल्दी नाश्ता करून किंवा टिफिन करून. सोबत असं केचप मेयोनीज देऊ शकता किंवा बटाट्याची भाजी सांबार वगैरे देऊ शकता. खूप मस्त हेल्दी आहे. विशेष म्हणजे पोळी भाजी खायचं टेन्शन नाही. हे जरी नाश्त्याला तुम्ही टिफिनला 2-4 करून दिले तरी बस आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आपला हा पोळी भाजी न करायचं टेन्शन देणारा असा हा टेन्शन घालवणारा असा हा नाश्ता. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.